नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज घेणार आहे इयत्ता 8वी मधील इतिहास विषयामधील पाठ 10वा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। पाठ मोठा असल्या कारणाने या पाठाचे मी 2 पार्ट केलेले आहेत। पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू या क्रांतिकारकांबद्दल, त्याचबरोबर अभिनव भारत, बंगालमधील क्रांतिकारी चळवळ आणि विदेशात कार्यरत असणारी इंडिया हाऊस संस्थेबद्दलची माहिती। त्यानंतर पार्ट 2 मध्ये मी घेणार आहे गदर चळवळ, काकोरी कट, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन जी आपण भगतसिंग यांच्या नावे ओळखली जाते, चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, या सर्व बाबींबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत। चला तर पार्ट 1 ला सुरुवात करूया। ब्रिटिश साम्राज्य विरोधात भारतातील विविध मार्गाने आंदोलने झालीत। महात्मा गांधीजींनी केलेल्या आंदोलनाबाबत माहिती घेतली। लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या परदेशी मालावर बहिष्काराबद्दल आपण माहिती घेतली। आता त्यातीलच एक मार्ग म्हणजे सशस्त्र क्रांतीचा मार्ग। आता महात्मा गांधी कोणता मार्ग होता तर अहिंसक मार्ग, म्हणजे कोणतीही हिंसा करायची नाही, इंग्रजांना दुखवायचे नाही, त्यांच्यावर हिंसक आंदोलन करायचे नाही। मग विरुद्ध लोकही भारतात होती, म्हणजे ज्यांची इच्छा भारत स्वतंत्र व्हावा ही होती, मात्र तो कशा पद्धतीने स्वतंत्र केला जावा या बाबींमध्ये त्याचा फरक होता। आणि कोणते ते मार्ग होता तर सशस्त्र क्रांतीचा, म्हणजे बंदुकीचा, तलवारीचा वापर करून इंग्रजांना येथून हाकलून देणे हा त्यांचा मार्ग होता। त्याची ओळख आपण या पाठात करून घेणार आहोत। सन 1857 पूर्वी इंग्रजी सत्तेविरोधात झालेले उठाव आणि 1857 चा स्वातंत्र्य लढा यांचा अभ्यास आपण केलेला आहे। त्यानंतरच्या काळात रामसिंह कुका यांनी पंजाब मध्ये सरकार विरोधात उठावाचे आयोजन केले। पंजाब मध्ये उठावाचे आयोजन कोणी केले ब्रिटिश सरकार विरोधात तर रामसिंह कुका यांनी। आता प्रथम क्रांतिकारी, आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांबाबत माहिती करून घेऊया। तर नेमकी पार्श्वभूमी काय होती वासुदेव बळवंत फडके यांची, तर माझा देश ब्रिटिशांची चैन करण्याची वसाहत म्हणून राहावा आणि या मायभूमीच्या पोटी जन्मलेल्या लेकरांनी मात्र अन्न करीत उपाशी पोटी मरून जावे हे मला पाहवले जात नाही, म्हणून मी ब्रिटिश सरकार विरोधात बंड पुकारले, असे वासुदेव बळवंत फडके यांनी न्यायालयात स्पष्ट सांगितले। ते कोणालाही भिणारे नव्हते। स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखले जाते, म्हणजे सर्वात प्रथम प्रवर्तक तेच होते। त्यांनी सांगितले माझे लोक उपाशी मरतायत आणि मी ब्रिटिशांच्या चैनीची वस्ती होऊन राहतो, हे मला परवडणार नाही, त्यामुळे मी त्यांच्या विरोधात युद्ध पुकारत आहे। त्यासाठी त्यांनी सेना कशा पद्धतीने जमवली ही तुम्हाला माहिती आता मी सांगतो। ते ब्रिटिशांच्या प्रथम रेल्वेमध्ये नोकरीला होते, नंतर लष्करी खात्यात म्हणजे सैनिकी खात्यात नोकरीला होते, मात्र तेथील अपमानास्पद वागणूक, आईच्या अंत्यविधीलाही त्यांना जाण्यासाठी रजा दिली नाही, त्यामुळे त्यांनी नोकरीच सोडली आणि भारतातील दुष्काळ, उपासमार, दारिद्र्य यास केवळ ब्रिटिश सरकार जबाबदार आहे, आपण पारतंत्र्यात आहोत त्यामुळेच आपले दुष्काळ पडतो, उपासमार होते आणि दारिद्र्य होते हे त्यांनी सर्वांना दाखवून दिले। त्यांनी ठरवले की भारतातून ब्रिटिशांना हकलण्यासाठी 1857 सारख्या उठावाची गरज आहे। त्याचबरोबर पुण्यात त्यांनी समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे म्हणून ऐक्यवर्धिनी संस्था, पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन ही शाळा, स्वदेशी पुरस्कार, नेमबाजीचा गुप्त वर्ग अशी कामे त्यांनी सुरुवात केली। उठावासाठी त्यांनी रामोशी, धनगर यांना आपल्या नेतृत्वाखाली आणले। पैसा जमवण्यासाठी सावकार, व्यापारी वर्गांवर धाडी, दरोडा घालण्याची योजना त्यांनी आखली। ब्रिटिश शासन व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार, टपाल कचेऱ्यांवर हल्ले करून त्यांचा संपर्क तोडण्यात यावा असे त्यांनी निश्चित केले। तसेच त्यांना आध्यात्मिकही ओढ होती, त्यामुळे त्यांनी दत्त महात्म्य हा ग्रंथही 7,000 ओव्यांचा लिहिलेला होता। 20 फेब्रुवारी 1879 पासून वासुदेव बळवंत फडके यांनी पुणे परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली, रामोशींच्या मदतीसहित। पहिला दरोडा त्यांनी लोणी जवळील धामारी गावावर घातला, त्यानंतर दावडी, वल्ले, पुरंदर अशा अनेक गावांवर त्यांनी दरोडे टाकले। त्यांनी सांगितले की दरोड्याचा उद्दिष्ट लूट करून पैसे मिळवणे हा नाहीये, तर त्यांनी आपला जाहीरनामा सादर केला की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच हा आपण दरोडे घालत आहोत। मात्र फडक्यांचा राष्ट्रवादी विचार रामोशी लोकांना पूर्णपणे कळालाच नाही। स्वातंत्र्य काय असतं आणि आपला देश पारतंत्र्यात याची जाणीव अज्ञानी रामोशांना नव्हती, त्यामुळे लुटीच्या पैशाबाबत त्यांच्यात मतभेद झाले। त्यामुळे रामोशांनी फडक्यांची साथ सोडून एका दुसरी संस्था काढण्याच्या दृष्टीने ते अग्रेसर झाले। पुढे पुण्याचा पोलीस प्रमुख मेजर डॅनियल याने फडक्यांचा तपास सुरू केला। 23 एप्रिल नंतर सुरुवात झाली आणि 23 जुलै रोजी
1879 रोजी त्यांना विजापूर जवळ एका बौद्ध विहारात झोपले असताना अटक करण्यात आली. त्यांच्यावर ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारणे, बेकायदेशीरपणे लोकांना जमवणे, त्यांना भडकवणे यांसारखे आरोप ठेवण्यात आले. त्यांचा खटला उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. तेथे बचावासाठी आपटे यांनी त्यांना मदत केली. मात्र त्यानंतर राजद्रोही ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 1880 रोजी त्यांना बोटीने एडनच्या तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे त्यांना अनन्वित छळ त्यांचा करण्यात आला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू 1883 साली झाला. पण मृत्यूमुळे त्यांचा मृत्यू खरा झाला नाही, ते अजरामर झाले. इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांना दरोडेखोर ठरवले. मात्र बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर लिहिलेल्या लेखात देश प्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा त्यांचा गौरव केला. असे थोर क्रांतिकारी, आद्यकारी क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांची माहिती या पाठात आपण सुरुवातीलाच घेतलेली आहे. आणि हे कोठे होते तर महाराष्ट्रातले होते. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले. हे बंड अयशस्वी झाले कारण की लुटीच्या पैशाबाबत त्यांच्यात मतभेद झाले. ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली. तेथेच त्यांचा 1883 रोजी मृत्यू झाला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा उभारलेला होता. त्यानंतरच जे आहे ते म्हणजे चाफेकर बंधू. नेमके चाफेकर बंधू होते कोण आणि त्यांचे कार्य काय होते त्याची माहिती मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. तर चाफेकर बंधू हे पुण्यातले होते. पुण्यातले म्हणाल तर मुख्यतः चिंचवड मधले होते. आणि चिंचवड पुण्याच्या भागात काय झालं, जागतिक जी प्लेगची लाट होती तिसरी, त्याच्यामध्ये पुण्यातही ती लाट पसरलेली होती. उंदरांचा सुळसुळाट होता आणि लोक दिवसा ढवळ्या मरत होते. एक व्यक्तीला जाळून येते का नाही तर दुसरा व्यक्ती मरून त्याला जाण्यासाठी लोक बाहेर पडायचे. मग अशा प्लेगवर नियंत्रण आणण्याचे काम कोणाचे असते तर सरकारचे. आता कोरोनाचा फैलाव रोखण्याचे काम कोणी केलं तर भारत शासनाने केलं. का केलं तर ते आपलेच सरकार आहे. पण त्यावेळी मात्र इंग्रजांचं सरकार होतं, त्यांना काही लेणं देणं नव्हतं की भारतीय लोक कसे मरतात. पण वरवरच दाखवण्यासाठी प्लेगवर नियंत्रण आणण्यासाठी वॉल्टर रँड या प्लेग कमिशनर म्हणून नेमण्यात आले. पुण्यातील घरांची तपासणी करण्यासाठी तो घराघरात जात होता. घरात बूट घालून जायचा, देवाऱ्यात जवळ जायचा, स्त्रियांची अवहेलना करायचा. हे तो एकदम बिंदासपणे करू लागला. त्यामुळे लोकांना त्याच्या उद्दामपणाचा खूप राग आला. काही लोक चिडले. त्याचबरोबर ते उपाययोजना तर काहीच करत नव्हते. घराघरातील प्रत्येक माणूस मरत होते. मग काही क्रांतिकारक ठरवले असंच प्लेगमुळे मरून जाण्यापेक्षा या इंग्रजांना मारलेले श्रेष्ठ ठरेल आणि याचाच बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी 22 जून 1897 रोजी रँड व त्याचे सहाय्यक आयर्स्ट या गणेशखिंड येथे त्यांना ठार केले. दामोदर चाफेकरांना पकडण्यात आले आणि 1898 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. बाळकृष्ण यांना 1899 मध्ये पकडण्यात आले. पोलिसांना माहिती देणाऱ्यांनाही त्यांनी फाशी दिली. म्हणजे अगोदर सांगितले की तुम्ही माहिती द्या, त्यांना पकडण्याची माहिती द्या, त्यांनी काय केले ते सांगा. मात्र ते सांगणाऱ्यांनाही त्यांनी फाशी देऊन टाकली. पण त्यानंतर त्यांना फाशी दिल्यानंतर लाला लजपतराय जे होते यांनी चाफेकर बंधूंचा सन्मान केला आणि त्यांना म्हणाले की भारतातील क्रांतिकारी चळवळीचे ते संस्थापक होते. तर येथे पाठामध्ये काय माहिती दिली ते आता आपण पाहूया. सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड यांनी जुलूम व जबरदस्ती केली. याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रँडचा वध केला. दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हे 3 बंधू आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली. एकाच घरातील 3 भावांनी देशसेवेसाठी हुतात्म्य पत्कारले. आज बघा एका घरातील कोण लोक देशासाठी हुतात्म्य पत्कारतील. सर्वजण आपल्या आपल्या स्वार्थासाठी जगत आहेत. याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा याच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात फार मोठे बंड पुकारले, मोठा उठाव केला. बिरसा मुंडा म्हणत होता मला देवाने पाठवलेले आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र या आणि इंग्रजांना हाकलून टाका. पण नंतर एका आजारामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतरच जे आहे ते म्हणजे अभिनव भारत. अभिनव भारत या संस्थेचं नाव घेतात डोळ्यासमोर येतात ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तर त्यांच्या बाबतची थोडी माहिती आपण घेऊ जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजून येतील. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 1883 मध्ये नाशिक येथे झाला. त्यानंतर 1900 साली म्हणजे जवळपास 17व्या वर्षी त्यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना, गुप्त संघटना स्थापन केली जी इंग्रजांना हाकलून देण्यासाठी प्रयत्न करेल.
मग तिचेच रूपांतर पुढे 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेमध्ये झाले. म्हणजे 21व्या वर्षी त्यांनी अभिनव भारत संघटना स्थापन केली. 1905 मध्ये त्यांनी पुण्यातील पहिली परदेशी कपड्यांची होळी केली. त्यांनी सांगितले की परदेशी मालाचा बहिष्कार 1905 दरम्यान चालू होता, तुम्हाला माहित असेल. त्याच वेळेस बंगालची फायनी झालेली होती, लोकमान्य टिळक अग्रेसर होते आणि परकीय मालाची होळी करण्यासाठी त्यावेळी विनायक दामोदर सावरकर हे पुण्यामध्ये गेलेले होते. त्यानंतर मात्र त्यांनी ठरवलं की आपण शिक्षण चांगल्या पद्धतीने केले पाहिजे आणि 1905 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून BA पास झाल्यानंतर 1906 मध्ये सावरकर लंडनला पोहोचले. इंग्लंडला जाणे त्यावेळी एकदम सोपं नव्हतं. मग त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज फेलोशिप ही स्कॉलरशिप त्यांनी मिळवली आणि ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला येण्यामागचा उद्देश ब्रिटिशांचे प्रबळ व दुर्बळ बाजूंचा अभ्यास करायचा. म्हणजे इंग्रज कुठे स्ट्रॉंग आहेत, कुठे वीक आहेत याचा अभ्यास करायचा, जेणेकरून त्यांना आपल्या भारतातून हाकलून देता येईल असा त्यांचा उद्देश होता शिक्षणाच्या मागे. भारतातून आलेल्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्यात स्वातंत्र्याची भावना प्रज्वलित करणे, इतर देशातील क्रांतिकारकांशी संपर्क प्रस्थापित करणे इत्यादी त्यांचे हेतू होते. लंडनला असताना सावरकरांचे कार्य कशा पद्धतीने होते तर लंडन येथे सावरकरांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊसमध्ये जागा मिळवली. इंडिया हाऊस कशाबद्दल केलते तर इंग्लंडमध्ये विद्यार्थ्यांना राहायला जागाच मिळायची नाही. का तर आपण काळे आहोत असे इंग्रजांचा आरोप होता आणि काळ्यांनी गोऱ्यांच्या बरोबर राहायचं नाही, ते तुच्छ असतात, खालच्या स्तराचे असतात, म्हणून त्यांना राहायला दिलं जात नव्हतं. मग श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस मध्ये एक हॉस्टेल काढलेलं, त्या हॉस्टेलमध्ये विनायक दामोदर सावरकर यांना जागा मिळाली. मग सावरकरांनाही राग आला, त्यांनी तिथे फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली. फ्री म्हणजे काय, स्वतंत्र भारत सोसायटीची स्थापना केली आणि सांगितले की भारताचे स्वातंत्र्य हेच आपले लक्ष्य आहे. सावरकरांनी भारताच्या भविष्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी रविवारी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे ते आयोजन करत होते. त्यानंतर 1907 रोजी सावरकरांनी 1857च्या उठावाची 50वी जयंती लंडन येथे साजरी केली आणि त्या निमित्ताने त्यांनी 1857चे स्वतंत्र समर या नावाचे एक मराठीत पुस्तक लिहून प्रकाशित केले. त्याचबरोबर इंग्रजांनी त्याच्यावर बंदी घातली. मग ते जर्मनीमध्ये प्रकाशित केले, मग तिथेही त्यांनी बंदी घातली. अशा पद्धतीने त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्येही पुढे त्याचे प्रकाशन केले. 1907 मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भरलेल्या इंटरनॅशनल सोशलिस्ट कॉन्फरन्समध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला. सावरकरांच्या अनुपस्थितीत अभिनव भारताचे जे भारतातले काम आहे हे त्यांचे बंधू गणेश म्हणजेच बाबाराव सावरकर हे पाहत होते. सावरकर त्यांना इंग्लंडहून शस्त्रे, क्रांतिकारी साहित्य पाठवत असत. त्यामुळे मदनलाल धिंगराने एकदा काय केले, 1909च्या दरम्यान जो अभिनव भारतचाच एक सदस्य होता त्याने कर्जन वायलीला ठार केले. त्याने ठार का केले तर बाबाराव सावरकरांना इंग्रजांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली. त्याचा राग म्हणून मदनलाल धिंगराने कर्जन वायलीला ठार केले. मग अशा पद्धतीने सशस्त्र क्रांतिकारी लढा अभिनव भारतने सुरुवात केली आणि त्यानंतरच त्यामध्ये विनायक दामोदर सावरकर आहे असेही इंग्रजांनी सांगितले आणि त्यानंतर त्यांनाही अटक करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जवळजवळ 50 वर्ष जन्मठेपेची शिक्षा त्यांच्या विरोधात सुनावलेली होती. मग काय झालेलं विद्यार्थ्यांनो, 1910 रोजी सावरकरांना लंडन स्टेशनवर अटक करण्यात आली. त्यांना भारतातील जॅक्सनच्या खुन्यात गोवण्यात आले. म्हणजे आनंद कान्हेरे म्हणून एक जण होता, त्याने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला गोळ्या घालून ठार केलेलं. मग आनंद कान्हेरेने जी बंदूक वापरलेली ती सावरकरांनी दिली असा त्याच्यावर आरोप होता आणि त्यांना पकडण्यात आले. मात्र त्यांना पकडण्यात आले पण त्यामधून भारतातले आणले जात असताना 9 जुलै 1910 रोजी त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात येताच समुद्रातच उडी मारली आणि निसटून जाण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना पुन्हा पोलिसांनी अटक केली. मग त्यांच्यावर 2 खटले आता निर्माण झाले, एक तर जॅक्सनचा खून आणि बोटीतून पलायन. एकाच गुन्ह्यासाठी त्यांना 2दा जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आणि ती 50 वर्षासाठी देण्यात आली. मग शिक्षा दिल्यावर एक इंग्रज अधिकारी त्यांना काय म्हणाला, 50 वर्षे शिक्षा भोगण्या इतका तू जगशील तर काय. मग सावरकरांनी त्याला काय म्हटलं माहित आहे, त्यानं म्हटलं तोवर ब्रिटिश साम्राज्य तरी भारतात टिकेल काय. आणि ते सत्यच ठरलंय. 50 वर्षे काय ब्रिटिश साम्राज्य त्यापुढे ठरलं नाही, टिकले नाही. 1947 ला ब्रिटिश निघून गेले, त्यांना आपण हाकलून दिले. तर पाठामध्ये काय काय माहिती दिली ते आपण आता डिटेलमध्ये पाहूया. सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्र मेळा स्थापन केला. अवघ्या 17व्या वर्षी स्थापन केला
आता तुम्ही लवकर 17व्या वर्षी जाल आणि तुम्ही भारतासाठी काय करण्याचा प्रयत्न कराल हे नक्कीच कमेंटमध्ये टाका. ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. 1904 साली या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले, म्हणजे नवीन असा भारत. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय म्हणजे साहित्य म्हणजे ग्रंथ पुस्तके इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायक चरित्र त्यांनी लिहिले, पण यावरही ब्रिटिशांनी बंदी घातली, ते वाटू दिले नाही भारतात. 1857चा उठाव हे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते असे प्रतिपादन त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथामध्ये त्यांनी केलेले आहे. आता या ठिकाणी माहिती दिली, 50 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानला नेण्यात आले. ते तिथे 10 वर्ष होते. माझी जन्मठेप या आत्मचरित्रामध्ये सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसांचे अनुभव लिहून ठेवले. खूप खूप कष्टाचे अनुभव होते. तेल जे गाळत असत त्या ठिकाणी लोकांना त्यासाठी वापरले जात होते, दगडे फोडायला अशा पद्धतीच्या कामांना. पुढे सरकारने त्यांना रत्नागिरीत येऊन स्थानबद्ध केले. तेथे सावरकरांनी जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सहभोजन, भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळी केल्या. ते एक थोर साहित्यिक होते. 1938 साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते. सरकारला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला. त्यामुळे सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कानेरे या युवकाने नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. मग याला बंदूक कुणी पुरवलेली तर विनायक दामोदर सावरकर यांनी. सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. जॅक्सनच्या वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला. त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा फरमावली. ही 50 वर्षाची शिक्षा फक्त एका गुन्ह्यासाठी नव्हती, तर निम्मी शिक्षा ह्या खुनाबद्दल होती, निम्मी शिक्षा जहाजामधून उडी मारून पळून जाण्याबद्दलची होती. त्यानंतरची बंगालमधील क्रांतिकारी चळवळ. महाराष्ट्रात जशी क्रांतिकारी चळवळ होती तशी बंगालमध्येही क्रांतिकारी चळवळ होती. 1902 मध्ये कलकत्ता व ढाका येथे अनुशीलन समितीची स्थापना करण्यात आली आणि या समितीमध्ये जवळपास 500हून अधिक शाखा बंगालमध्ये पसरलेल्या होत्या आणि शेकडोहून अधिक याचे सदस्य होते. बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश विरोधी प्रक्षोभ अधिकच तीव्र झाला. स्थानिक उठावांच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला. देशातील विविध भागात क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे, ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकणे अशी त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अनुशीलन समितीच्या 500च्या वर शाखा होत्या. अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे. कोलकात्याजवळील माणिकताळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते, म्हणजे बॉम्ब पण आता हे स्वतः तयार करू लागलेले होते. 1908 साली खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. मग एका प्रवेशद्वारामधून त्याची घोडागाडी येत होती. त्यांना वाटलं यामध्ये किंग्सफोर्डच आहे म्हणून त्याच्यावर त्यांनी बॉम्ब फेकला, पण त्यामध्ये किंग्सफोर्ड नव्हता. 2 इंग्लिश स्त्रिया होत्या, त्या मृत्युमुखी पडल्या. इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी याने स्वतःवर गोळी घालून घेतली, कारण की इंग्रजांनी फाशी देण्यापेक्षा स्वतःच्या हातून मरणे कधीही चांगले असे क्रांतिकारकांचे मत होते. खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले, त्यांना फाशी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना झाली. त्यांनी संघटनेच्या सदस्यांची धरपकड सुरू केली. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली. अरविंद बाबूंचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात सरकारला अपयश आले, त्यामुळे त्यांना निर्दोष सोडले. अन्य सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. रास बिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनेचे जाळे बंगाल बाहेरही विस्तारले. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकारकाची केंद्रे उभारली. व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य रास बिहारी बोस व त्यांच्या सहकार्याने केले, पण हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग्स बचावला. आता व्हॉइसरॉय म्हणजे त्यावेळी अख्ख्या भारताचा प्रमुख, म्हणजे आताचे नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर करण्यासारखं ते होतं. आणि या व्हॉइसरॉयवर बॉम्ब हल्ला करण्याचे धाडस कोणी केलं तर रास बिहारी बोस. म्हणजे किती धाडसी व्यक्तिमत्व होते ते बघा. विदेशी यांच्यावर त्यानं बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्न केला.
या ठिकाणी फक्त तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचं सांगितलेलं आहे. आपले पंतप्रधान हे आपल्याद्वारे निवडून आलेले आपल्या देशाला प्रतिनिधित्व करणारे आहेत. पण व्हॉइस रॉय हा आपल्याला प्रतिनिधित्व नव्हता, तो इंग्रज शासनामार्फत नेमलेला होता. मद्रास प्रांतातही क्रांतिकार्य चालू होते. वांची अय्यर या क्रांतिकारकाने ऍश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्माहुती दिली. त्यानंतरचा अंतिम भाग म्हणजे इंडिया हाऊस. भारतातील क्रांतिकार्याला परदेशामध्ये भारतीय क्रांतिकारकांकडून सहाय्य मिळत असे. म्हणजे आता भारतात हा उठाव, हे शस्त्र लढा, अहिंसक लढा चालूच होता, पण विदेशातही काही भारतीय राहत होते ज्यांची परिस्थिती चांगली होती. मग हे विदेशात राहून भारताला कसं स्वातंत्र्य देता येईल याबद्दल ते विचार करत होते आणि याच्यामुळेच ही इंडिया हाऊसची स्थापना झालेली होती. ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये जी लोक सिव्हिल सर्व्हिसेस देण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी येत होती, त्यांना राहण्यासाठी म्हणून इंडिया हाऊसची स्थापना झाली. भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून सहाय्य मिळत असे. लंडन येथे इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचे महत्वाचे केंद्र होते. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केली होती. नंतर त्यांनाही इंग्रजांनी तिथून हाकलून दिले आणि इंडिया हाऊसचे नेतृत्व विनायक दामोदर सावरकर यांच्याकडे आले. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळाली होती. मादाम कामा यांनी जर्मनी स्टुटगार्ट येथे एक जागतिक समाजवादी परिषद भरलेली, म्हणजे समाजवादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी. तेथे त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला की भारतीयांना स्वातंत्र्य मिळणे गरजेचे आहे. या परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकावला. इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंगरा हा तरुण होय. त्यांनी कर्जन वाहिली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. त्याबद्दल धिंगरा यांना फाशी देण्यात आली. आता उर्वरित पाठ गदर चळवळ, काकोरी कट आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन आणि चितगाव शस्त्रगारावरील हल्ला पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तोही इंटरेस्टिंग पार्ट आहे विद्यार्थ्यांनो, पाहायला विसरू नका. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या वर्गमित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.